आता तू म्हणालीस की हॉटी वगैरे किंवा ते तुला न्यूड पद्धतीने न बघता छान एक सुंदर सोज्वळ सोज्वळ मुलगी म्हणून बघतात. आता ना Instagram खूप ट्रेंडिंगवर आहे आणि कास्टिंग करताना पण Insta फॉलोअर्स बघतात, तुझे व्ह्यूज किती जातायत, हं. तुला पी-आर आणि ॲड्स किती येतायत हे इम्पोर्टंट झालंय. सो तुला असं कधी फेस करावं लागलं का? कारण बऱ्याच जणांना हे फेस करावं लागतंय आणि जर तुला असं कोणी बोललं की मला तुझी Insta फॉलोअर्स अमके-अमके हवेत, अमुक-अमुक हवेत आणि इतकेच हवेत. त्याखाली जाता कामा नये किंवा जर फॉलोअर्स कमी झाले तर आम्ही तुझ्या कॅरेक्टरकडे पण त्या दृष्टीने बघू. तुला असं कधी जाणवलंय का? आत्ता तसं बघायला गेलं ना, तर स्टारवरती जेवढ्या लीड्स आहेत, त्या सगळ्यांपेक्षा माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत. आणि मी कुठलीही विगरस ॲक्टिव्हिटी करत नाही फॉलोअर्स वाढवण्यासाठी. पण सगळे ब्रँड्स मी केलेले आहेत आज. माझं Instagram बघशील, मी सगळ्या ब्रँड्सच्या ॲड्स करतीये आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझा रीच, माझे व्ह्यूज हे सगळे त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत, ज्यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त आहेत. पण माझा रीच जास्त आहे. सो माझं म्हणणं आहे की, आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही फॉलोअर्स मागे वाढवण्याच्या मागे नका लागू. तुम्ही तुमचं काम जास्त सिन्सिअरली करा, फॉलोअर्स आपोआप मागे येणार, ब्रँड्स तुमच्या मागे येणार. आणि मी ॲक्च्युली सांगते ना, मला मी जसं म्हणाले की मला माहीत नसतं मला किती लोकं फॅन फॉलोईंग आहे, मला किती क्रेज आहे सायलीची, मला माहीत नसतं, कारण मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी माझं काम 200% सिन्सिअरली करते आणि माझी प्रोफाईल बघितली तर तुम्हाला कळेल की सगळे ब्रँड्स मी सगळ्या ॲड्स करतीये आणि बाकी कोणी करत नसतील एवढ्या करतीये. हो. त्यामुळे फॉलोअर्स डोंट मॅटर, मला तरी असं वाटतंय. पण सध्या कास्टिंगला खूप मॅटर करतात. मी कालच एका म्हणजे असं असेल हे चुकीचं आहे. तुम्ही फॉलोअर्सवर किंवा फॉलोअर्सवरती तुम्ही एखाद्या व्यक्तीचा टॅलेंट नाही ठरवू शकत आणि तो ठरवू नये. कारण इन्फ्लुएन्सर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आणि ॲक्टर्स वेगळे. ॲक्टर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात. इन्फ्लुएन्सर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात. सो दोघांना तुम्ही कंपेअर करून ह्यांचे फॉलोअर्स जास्त म्हणून ॲक्टिंगला पण इन्फ्लुएन्सर्सला घेणं हे मला नाही अजिबात नाही पटत. कारण ॲक्टर्स एवढी मुलं आहेत गं, जी घासतायत वर्षानुवर्ष आणि ओन्ली बिकॉज त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत त्यांना काम नाही मिळत, ही चुकीची गोष्ट आहे. ते आहेच. ते सध्या एवढं सुरू आहे ना की कामच मिळत नाहीयेत कोणाला. तुला तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये तू गाणं शिकलीयस, कथ्थक शिकलीयस, पण कुठलं गाणं खूप आवडतं आणि ते तू सारखं गुणगुणत असते आणि ते असतं ना, हे सतत माइंडमध्ये असतं. जर स्ट्रेस आला की चल ते गाणं म्हणूया, कारण गायक म्हटलं की ते खूप करतात. असं एक नसतं गं, मी ना कंटिन्यू, मला ज्यूकबॉक्स म्हणतात. तुझं एखादं फेवरेट गाणं जे तुला गुणगुणायला आवडतं आणि सतत तुझ्या लक्षात आहे? गाणी तशी बरीच गुणगुणत असते, पण त्यातल्या त्यात जे सतत म्हणजे असं काही पर्टिक्युलरली सांगता येणार नाही, पण 2 ओळी. चालेल. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. वा वा वा, छान गाते. मी नेहमी तुझे रील्स बघते, आज मला तुला पहिल्यांदा प्रत्यक्षात गाताना ऐकलं. खरंच छान वाटलं.